कथा संग्राम की कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। महिलांनी हनुमंतरायाच्या मंदिरात का जाऊ नये, त्यांनी हनुमंतरायाची पूजा का करू नये, त्यांनी हनुमान चालीसा का म्हणू नये आणि हनुमंतरायाची भक्ती त्यांनी का करू नये, याच्या पाठीमागचा हेतू एकच आहे। हे सांगण्याचा, ही भीती घालून देण्याचं कारण फक्त एकच आहे की महिलेकडून कदाचित त्या हनुमंतरायाचं पावित्र्य सांभाळल्या जाणार नाही। आणि जर पावित्र्य सांभाळल्या नाही गेलं, विको कमी करा, पावित्र्य जर सांभाळल्या नाही गेलं तर मग पुण्य करता होय पाप, पुण्य करता करता पाप पदरात पडल्याशिवाय राहणार नाही। जर समजा अस्पृश्य वेळेमध्ये महिलेची सावली जरी नुसती हनुमंतरायाच्या अंगावर पडली तर हनुमंतरायाला, माझ्या स्वतः हनुमंतरायाला 11 दिवस उपवास करावा लागतो। पण ऐका, बऱ्याचदा काही काही लोक जुन्या गोष्टी डोक्यात घेऊन बसलेले असतात। महाराजजी, जुने काही लोक सांगतात महिलेनं हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊ नये। तुमच्याकडे आहे का असं? हो का नाही? आहे। महिलेनं हनुमंतरायाच्या मंदिरात जायचं नाही, महिलेनं हनुमंतरायाची पूजा करायची नाही, महिलेनं हनुमान चालीसा म्हणायची। कुणी सांगितलं होतं त्याला? इकडं मला कथा झाल्यावर इथं स्टेजवर आणून उभा करा बरं, त्याचं नाव कोण आहे तो सांगणारा तुम्हाला? असं ऐका, माझ्या हनुमंतरायाची भक्ती कुणी बी करू शकतं। ऐका, त्या हनुमान चालिसेमध्ये एक चौपाई आहे, शेवटी आहे, शेवटी फार सुंदर आहे। ऐका, तुमच्या डोक्यातला खटका निघून जाईल। महिलेनं मंदिरात जायचं का नाही, महिलेने पूजा करायची का नाही, आणि महिलेनं हनुमान चालीसा म्हणायची का नाही। विको कमी करत जा बोलताना, थोडासा नॉर्मल। जो यह पढ़े हनुमान चालीसा होई सिद्धि साखी गौरी। जो यह पढ़े हनुमान, लाईन कटू द्यायची नाही, ती लाईन कटली तरी आपली कटू द्यायची नाही। जो यह पढ़े हनुमान चालीसा। ऐका, या चौपाईमध्ये असा काही शब्द आहे का? जो पुरुष यह पढे हनुमान चालीसा। पुरुष मंडळ आहे का सांगा? तिथं कोणाचं वर्णन केलंय का? नाही। कुणी बी म्हणा, पुरुष असो, स्त्री असो, आणखी कुणी तिसरा जरी असला, कुणीही असू द्या, जो यह पढे हनुमान, ज्याने ज्याने जो कोणी ही हनुमान चालीसा पठन करेल, किती वेळ, किती वेळ? जो 7 बार पाठ कर कोई। इथे सुद्धा जो 7 बार पाठ कर, पुरुष असं नाही शब्द, पाठ कर कोई, कोई भी हो, नर अथवा नारी, हो का जरी दुराचारी, मुखी गाता हरि पवित्र तो, कोई भी क्यों ना हो, कुणी असू द्या, फक्त म्हणा हनुमान चालीसा। प्रत्येकाला म्हणण्याचा अधिकार आहे, परंतु महिलांनी हनुमंतरायाच्या मंदिरात का जाऊ नये, त्यांनी हनुमंतरायाची पूजा का करू नये, त्यांनी हनुमान चालीसा का म्हणू नये,
आणि हनुमंतरायाची भक्ती त्यांनी का करू नये याच्या पाठीमागचा हेतू एकच आहे. हे सांगण्याचा, ही भीती घालून देण्याचं कारण फक्त एकच आहे की महिलेकडून कदाचित त्या हनुमंतरायाचं पावित्र्य सांभाळल्या जाणार नाही. आणि जर पावित्र्य सांभाळल्या नाही गेलं, विको कमी करा, पावित्र्य जर सांभाळल्या नाही गेलं तर मग पुण्य करता होय पाप, पुण्य करता करता पाप पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. जर समजा अस्पृश्य वेळेमध्ये महिलेची सावली जरी नुसती हनुमंतरायाच्या अंगावर पडली तर हनुमंतरायाला, माझ्या स्वतः हनुमंतरायाला 11 दिवस उपवास करावा लागतो. 11 दिवस उपवास हनुमंतरायाला करावा लागतो. आपल्यामुळं हनुमंतरायाला उपवासी राहण्याची वेळ येऊ नये, आपली सावली बी त्याच्यावर पडू नये हनुमंतरायावर, म्हणून जुन्या काळातल्या लोकांनी सांगितलं महिलेने हनुमंतरायाची भक्ती करू नये. पण जर तुम्ही पावित्र्य सांभाळलं, सुचिरभूतपणा जर केला ठेवला तर तुम्ही सुद्धा, महिलेने सुद्धा हनुमान चालीसा पठण करू शकता. हनुमंतरायाची भक्ती तुम्ही आराधना साधना करू शकता. कारण हनुमंतराय दुसरे कोणी नाही, ते रुद्र अवतार आहेत, माझ्या भोले बाबाचे अवतार आहेत. तुमच्या घरामध्ये एवढी लक्ष्मी येईल, एवढी लक्ष्मी येईल की तुम्ही त्याची कल्पना सुद्धा केलेली नसेल. तुमच्या घरात कधी तंटा कलह होणार नाही, भांडण तंटा लागणार नाही, कायमस्वरूपी समाधानाने सुख तुमच्या दारात नांदल्याशिवाय राहत नाही. सज्जन, हे सगळं पण त्यांनीच करा ज्यांना हे पावित्र्य सांभाळणं होईल. अवघड नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जुन्या काळातले लोक का म्हणत होते महिलेनं भक्ती करू नये, हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊ नये. त्याचं उत्तर फक्त एकच आहे, आपल्याकडून पावित्र्य सांभाळणं झालं पाहिजे. देव आहे ना हो माय मावल्यानो, त्या देवाचं पावित्र्य आपण सांभाळलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संकेत दादा प्रश्न असतात. बरीचशी माणसं, काही लोक म्हणतात महाराज आमच्या घरामध्ये आम्ही सुख समाधान नाही लाभत, आम्हाला घरात करते माणसं खूप आहेत, कमवणारी माणसं खूप आहेत, पण घरामध्ये सुख नाही, घरात समाधान नाही, आनंद नाही, घरात चैतन्य नाही, घरात आलेली लक्ष्मी टिकत नाही, घरात आलेलं धन टिकत नाही. घरात धन आलं पाहिजे की घरात लक्ष्मी आली पाहिजे? पुरुष मंडळी काय म्हणणं आहे तुमचं, बोला, दोन्हीपैकी एक सांगा. धन आलं पाहिजे की लक्ष्मी आली पाहिजे? ऐका, धन येऊन उपयोगाचा नाही, धनाच्या मागं अनेक अनर्थ आहेत. धन माणसाला सुख लागू देत नाही, धन माणसाला आनंद देऊ शकत नाही. आपल्या घरात आलेलं धन त्याची जर लक्ष्मी झाली तरच ते आपल्याला सुख देऊ शकते. मग तुम्ही म्हणाल त्याची लक्ष्मी कधी होईल? तुम्ही जर 100 रुपये कमवले, ते 100 रुपये धन आहे, त्याच्यातला 10वा भाग 10 रुपये जर तुम्ही अशा या पवित्र कामासाठी जर खर्च केले तर राहिलेले 90 रुपये तुमचं धन नाही राहत, ती लक्ष्मी बनत असते. म्हणून शास्त्र सांगतंय 100 कमवले तर 10 रुपये देवाला द्या, 1000 कमवले तर 100 रुपये देवाला द्या, 1 लाख कमवले तर 10,000 देवासाठी काढून ठेवा, 1 करोड रुपये कमवले तर 10 लाख रुपये देवाला वर्षातून देऊन टाका, वर्षाकाठी. राहिलेले 90% लक्ष्मी रूपाने तुमच्या घरात राहतील, तुम्हाला सुख देतील, तुम्हाला आनंद देतील. आणि जर तुम्ही म्हणलात की 100च्या 100% आम्हीच खर्च करणार, आम्हीच कमवले आम्हीच खर्च करणार, तर त्याच्यातले 50% हॉस्पिटल, 50% कोर्ट कचेरी, तुमच्या हातात काहीच नाही भेटणार. कसा पैसा आला आणि कसा गेला, कसं धन आलं आणि कुठं गेलं काही कळणार नाही. ऐका मायबाप, कधीतरी जीवन आपण जगत असताना आम्हीच हे सगळं करतोय ही भावना डोक्यातून काढून टाका.
घरामध्ये जे कल्मश निर्माण होत असतात, घरात जर एखाद्याच्या चैतन्य नसलं ना, आणखी अनुभव घेऊन बघा तुम्ही सगळेजण, ज्या घरामध्ये परमार्थ आहे, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचल्या जाते, ज्या घरात गाथा वाचल्या जातो, ज्या घरामध्ये भगवद्गीता वाचल्या जाते, ज्या घरामध्ये भगवान परमात्म्याचं भजन केलं जाते, त्या घरात पाऊल टाकल्याबरोबर लक्षात येतं की सज्जन हो, त्या घरात लक्ष्मी आहे. आणि असे काही लोकांचे घर आहेत, आम्हाला जावं लागतं नाविलाजाने, इच्छा नसली तरीही रुपेश महाराज जावं लागतं. काही काही गावाचे नियम असतात, नांदगाव सारखे. काल आल्याबरोबर म्हणले, महाराजजी माझा नियम आहे, माफी मागून बोलतो, मी माझ्या साधनेमध्ये व्यस्त असणारा माणूस आहे. रुपेश महाराजाला म्हणलं, मला काय फिरवू नका तुम्ही इकडं तिकडं, एका जागेवरच ठेवा. ते म्हणले, नाही, आमच्या नांदगावचा नियम आहे, ज्याची पंगत आहे त्याच्या घरी कथाकार बाबांनी गेलंच पाहिजे. मी याच्यामुळे सांगतोय तुम्हाला की घरी ज्या वेळेला साधू संतांना आपण बोलवतो, त्यावेळेला आपलं घर मंदिरासारखं असलं पाहिजे सज्जन. आणि आपल्या घराचं मंदिर बनवायचं की आपल्या घराची स्मशानभूमी बनवायची, हे बी आपल्याच हातात आहे. सकाळी आम्ही गेलो होतो, म्हणत होते सगळेजण ते घर आहे म्हणून, पण आम्हाला ते घर कमी मंदिर जास्त वाटत होतं. कोणाचं होतं ते माहिती नाही, ते दादांचं होतं वाटतं. असंच असलं पाहिजे, घर कमी आणि मंदिर जास्त. आपल्या घरात वाक्य लिहून ठेवा, तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे, ज्या गुरुवर श्रद्धा आहे तुमची, डायरेक्ट असं वाक्य लिहा की हे घर आमचं नाही, हे घर काशीनाथ बाबांचं घर आहे आणि आम्ही त्या काशीनाथ बाबांच्या घरामध्ये राहतो. असं वाक्य जर लिहिलं ना, तर तुम्हाला अहंकार नाही होणार कधीच की हे आम्ही कमवलंय म्हणून, हे आम्ही बांधलंय म्हणून. हे देवाचं घर आहे, देवाच्या कृपेने आम्हाला भेटलंय आणि आम्हाला त्या देवाने या घरात राहण्याची संधी दिली. अशी भावना जर अंतःकरणात असेल ना सज्जन हो, तर तुमच्या घरात आलेलं धन लक्ष्मी व्हायला वेळ लागणार नाही.